मित्रांनो नमस्कार. बघा, वनरक्षकचा जो पहिला शिफ्टचा पेपर आहे 2023चा, त्याच्यामध्ये आपण इंग्लिश हा विषय इथं डिस्कस करणार आहे. अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, कारण की मागच्या वर्षी जो पेपर आलेला बाबा, जे काही TCSने विचारलेला इंग्लिशचा आहे, तो आपल्याला या लेक्चरमध्ये समजून घ्यायचा आहे. म्हणजेच काय बाबा, जो आगामी काळामध्ये जो काही पेपर येणार आहे, त्याच्यामध्ये इंग्लिशचे प्रश्न कसे विचारले जाणार आहे, ते तुम्हाला या लेक्चरमध्ये मिळणार आहे. मित्रांनो समजून घ्या, या लेक्चरमध्ये मला काय मिळणार सर? पहिली गोष्ट, आयोगाचा ट्रेंड कसा आहे, त्याच्यानंतर मला प्रश्न कसं सोडवता येईल, त्याच्यानंतर अप्रोच काय असायला पाहिजे बाबा, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये जे समजा मी इंग्लिशला भेटतो बाबा, मला 1 आणि 2 मार्क इंग्लिशमुळे माझा वनरक्षकचा रिझल्ट गेलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण की याच्यामध्ये 15 क्वेश्चन आपण जे काही डिस्कस करणार आहे बाबा, त्याच्यातून तुम्हाला 100% फायदा होणार म्हणजे होणार. मित्रांनो समजून घ्या, याच्यामध्ये जर बघितलं तर आपण PYQच्या भाग 1 मध्ये आहे. भाग 1 मध्ये आहे याचाच अर्थ काय झालेला आहे की इंग्लिशच्या भाग 1 मध्ये आहे. याच्या अगोदर जर बघितलं तर आपल्या चॅनलवरती बाबा GSचे पण, त्याच्यानंतर जर बघितलं रिझनिंगचे पण, आणि आपण म्हणू शकतो मराठीचे पण व्हिडिओ येणार आहे. इथं जर बघितलं इंग्लिश हा पहिला लेक्चर आहे, अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. आता चेक करून घेऊ. मित्रांनो समजून घ्या, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे याच्यासाठी, कारण की वनरक्षक भरतीचं जे काही कंटेंट आहे बाबा, जे काही मटेरियल आहे, आपण या चॅनलवरती काय करत असतो, शेअर करत असतो. तर पहिला प्रश्न आपण बघणार आहे. पहिला प्रश्न बघणार आहे इंग्लिशचा. वनरक्षक शिफ्ट क्रमांक 1 हा 2/8/2023 ला झालेला पेपर आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण इंग्लिशचा इथं प्रश्न बघणार आहे. पहिला प्रश्न तुम्हाला दिसत आहे. प्रश्न आहे प्रिपोजिशन वरती. प्रश्न बघा, मला वाटते थोडं याचं ब्राईटनेस कमी करावं लागेल, कारण की थोडं आपण काय म्हणू शकतो, व्हिडिओची क्वालिटी येण्यासाठी. ओके, आता सगळं व्यवस्थित असणार. ओके, चला समजून घ्या मित्रांनो काय आहे. पहिला प्रश्न आहे, प्रश्न चेक करा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द काय ब्लँक. आता इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला तो प्रश्न विचारत नाही. काय विचारत नाही प्रश्न, की बाबा याच्यामध्ये प्रिपोजिशन फिल करा, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर जर बघितलं तर आर्टिकल फिल करा, असं तुम्हाला तो काहीच देणार नाही. तो डायरेक्ट मोस्ट ॲप्रोप्रिएट देतो. म्हणजे ते आपल्याला समजून घ्यावं लागतं की हा आर्टिकलचा प्रश्न आहे की प्रिपोजिशनचा प्रश्न आहे. एकदम सिंपल आहे मित्रांनो. इथं जर बघितलं तर इथं चेक करा, द कार क्रॅश. आता पहिली गोष्ट जर बघितलं, द कार क्रॅश द डिव्हायडर, हे आपल्याला समजायला पाहिजे बाबा की काय म्हणतो, की कार जी आहे समजा क्रॅश झाली कशावर, तर डिव्हायडरवर. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ॲट कशासाठी येतो, तर तुम्हाला सांगेल मी. ॲट हा प्रिपोजिशन आहे, तर हा प्लेस दाखवतो. हा काय दाखवतो बाबा, प्लेस. त्याच्यानंतर जर बघितलं टाइम दाखवतो. मग एक्झॅक्ट प्लेस जर असेल, एक्झॅक्ट प्लेस, तर त्याच्यासाठी काय, तर त्याच्यासाठी ॲटचा यूज केला जातो. त्याच्यासाठी कशाचा यूज केला जातो, ॲट. फ्रॉम म्हणजे आपण काय म्हणू शकतो, पासून. फ्रॉम म्हणजे काय रे बाबा, पासून. मग इथं पासून येणार का, ठीक आहे. डिवायडर पासून बाबा कार क्रॅश झाली असं उत्तर असणार का त्याचं, नाही. तर आपण म्हणू शकतो इनटू. आता बघा इनटू याचा अर्थ काय होतो, क्रॅश इनटूचं जर आपण इथं जोडलं बाबा, इनटू हा एक फ्रेझल वर्ब आहे, ठीक आहे. ही एक फ्रेज आहे, फ्रेझल वर्ब आहे तो. क्रॅश इनटू म्हणजे काय, की डिवायडर आपण म्हणू शकतो त्यावर, च्यावर. आता कोणावर, तर आपण म्हणू शकतो इथं काय, द डिवायडर, द काय डिवायडर. याचा करेक्ट आन्सर जर बघितलं मित्रांनो तर इनटू येणार आहे. अप येणार का, अप म्हणजे काय होतं, चार, सॉरी काय वर, च्यावर. च्यावर म्हणजे जर बघितलं तर आपण व्हर्टिक्युलर जर वर असेल तर आपण म्हणू शकतो अप. हॉरिझॉन्टल जरी असेल तर वर, म्हणजे माझ्या डोक्याच्या वर जर असेल तर आपण काय म्हणणार, अप म्हणणार. जसं माझ्या डोक्याच्या वरती फॅन आहे तर मी अप म्हणणार. पण इथं मला सांगा डिवायडर अप, असं काय आन्सर तर जातो का त्याचा, नाही. याचा अर्थ काय झालेला आहे की इथं ॲट येणार नाही बाबा, इथं फ्रॉम येणार नाही, इथं प्रिपोजिशन कुठला जोडला जाणार, इनटू. हे करेक्ट ऑप्शन आहे. मित्रांनो समोरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न बघा काय दिलेला आहे. आता बघा, मी जे काही ॲनालिसिस केलेलं आहे बाबा, मी जे काही बाबा प्रश्न ॲनालिसिस केलेले आहे TCSचे किंवा वनरक्षक भरतीला जे काही प्रश्न विचारलेले आहे, त्याच्यामध्ये ॲनालिसिस करून असं लक्षात आलं की तो कशावर प्रश्न विचारते. आता समजून घ्या कशावर प्रश्न विचारते, आपण कशावर भर दिलं पाहिजे बाबा. पहिली गोष्ट तुम्हाला सांगेल मी, आर्टिकल हा टॉपिक तुम्हाला कट टू कट करायचा आहे. कट टू कट म्हणजे काय बाबा, एकदम डिटेलमध्ये करायचं आहे, कट टू कट. ओके, कारण की अशी कोणतीच शिफ्ट नसेल. तुम्ही बघून घ्या, मागचे प्रश्न बघून घ्या. आता मी तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ येणारच आहे, इंग्लिशचे बाबा, मराठीचे, GSचे, मॅथ रिझनिंगचे, हे सगळे व्हिडिओ येणारच आहे. त्याच्यामध्ये शिफ्ट वाईज आपण काय केलेलं ते डिवाइड केलेलं बाबा. त्याच्यानंतर जर बघितलं इंग्लिशचा हा पहिला व्हिडिओ आहे, कशाच्या बाबतीत,
तर शिप मधला आपण म्हणू शकतो पहिल्या शिपचा, त्याच्यानंतर दुसऱ्या शिपचा पण इंग्लिश आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला आर्टिकल दाखवेल, या प्रश्नपत्रिकेमध्ये पण तुम्हाला आर्टिकल दाखवेल. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अशी कोणतीच शिप नसेल की त्याच्यामध्ये बाबा इंग्लिश वरती तिथं आर्टिकल या घटकावरती प्रश्न विचारलेला नाही. म्हणजे इथं विचारलेलं आहे. मग हा जर या पॉईंटवरती जर प्रश्न विचारलेला असेल मित्रांनो, तर 100% हा पॉईंट आपल्याला कट टू कट करणं गरजेचं आहे. याच्यावर मी आर्टिकलवर एक स्पेशल व्हिडिओ पण बनवणार आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांचा डिमांड आहे बाबा की आर्टिकलवर, कारण की आर्टिकल हा जो टॉपिक आहे प्रत्येक एक्झाममध्ये येतच आहे, तसं एकदा होऊच द्या त्याच्यावर, तर 100% त्याच्यावर व्हिडिओ बनवणारच आहे. आणि तुम्हाला हे पण दाखवणार आहे की वनरक्षकमध्ये कोणकोणत्या शिपमध्ये कोणकोणते किती किती प्रश्न, कधी कधी तर 2-2 प्रश्न विचारलेले आहेत. आर्टिकल या घटकावर 2-2 प्रश्न आहेत. मित्रांनो समजून घ्या, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आर्टिकल. त्याच्यानंतरचा पॉईंट म्हणू शकतो प्रिपोजिशन, जो आपण आता पहिला प्रश्न शिकलो तो आहे प्रिपोजिशनचा. काय बाबा तो प्रिपोजिशन. प्रिपोजिशन वरती पण प्रश्न आहे. कशावरती आहे प्रश्न? प्रिपोजिशन वरती पण आहे. ते पण तुम्हाला चेक करायचं आहे. जसं आता त्याच्यानंतर जर बघितलं तर तो कशावरती प्रश्न विचारायचा आहे? प्रोनाउन आहे की नाही, प्रोनाउन. पण प्रोनाउन विचारत असताना मित्रांनो समजून घ्या, तो प्रोनाउन जेव्हा विचारतो तर तो रिलेटिव्ह प्रोनाउन विचारत आहे, हे माझ्या लक्षात आलं. रिलेटिव्ह प्रोनाउन. आता हा प्रश्न बघा, हा रिलेटिव्ह प्रोनाउनचा आहे. हा प्रश्न जर बघितलं तर हा रिलेटिव्ह प्रोनाउनचा आहे. मग प्रोनाउनचे प्रकार आहे बाबा, पॉझिटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन, ठीक आहे. तर हे जर बघितलं तर आपण म्हणू शकतो की हे प्रोनाउनचे प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे, हे प्रोनाउनचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तो कशावर भर देत आहे? तर तो देत आहे रिलेटिव्ह प्रोनाउनवरती. इज दॅट क्लिअर? तर तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. आता चेक करा. आता आपल्याला काय चेक करायचं आहे? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द काय दिलेलं आहे? ब्लँक. बघा, वेअर इज द चाइल्ड, वेअर इज द चाइल्ड वॉज क्राईंग, वेअर इज द चाइल्ड वॉज क्राईंग. ओके, चला त्याच्यामध्ये चेक करा. प्रश्न विचारलेला आहे. इथं जर बघितलं फिल इन द ब्लँक साठी आहे तो. आता चेक करा काय म्हणायचं त्याला. इथं म्हणतो तो शी, हू, इट आणि काय दिलेलं विच. शी, हू, इट आणि काय विच. आता समजून घ्या याचं म्हणजे त्याला म्हणायचं काय. इथं जर आपण शी घेतलं, शी म्हणजे काय बाबा ती आहे की नाही, तर याचा अर्थ काय? वेअर इज द चाइल्ड, काय की बाबा कुठे आहे तो बाळ. ती रडत होती, ती रडत होती, ती रडत होती. उत्तर जाणार का बाबा? कुठे आहे तो बाळ, ती रडत होती? नाही, हा शी ऑप्शनच बसणार नाही बाबा, ती येणारच नाही तिथं. त्याच्यानंतर इट, कुठे आहे ते बाळ, ते रडत होते, ते रडत होते. हे पण चुकीचं आहे, कारण ते रडत होते. आता समोर आहे विच. विच, विच जर बघितलं तर नॉन पर्सन साठी असतो. नॉन पर्सन म्हणजे वस्तूसाठी असतात बाबा. नॉन पर्सन किंवा नॉन लिव्हिंग साठी लक्षात ठेवलं तरी चालते. नॉन पर्सन, नॉन पर्सन. आता सेंटेन्स मध्ये समजून घ्या, इथं काय येणार बाबा? हू येणार. हू, हू म्हणजे काय असतो? सब्जेक्ट साठी असतो. हा कोणाशी रिलेटेड आहे बाबा? बघा तुम्हाला सांगतो मी. हू, वेअर इज द चाइल्ड हू आहे की नाही, वॉज काय रे क्राईंग. हू वॉज काय क्राईंग. याचा अर्थ असं झालाय, कुठं आहे तो बाळ जो रडत होता, जो रडत होता याच्यासाठी हू आलेला आहे. जो, जो म्हणजे कोण? द चाइल्ड, जो रडत होता, जे रडत होते बाबा. याचा अर्थ काय झालेला आहे की इथं हू बसणार. याला म्हटलं जाते रिलेटिव्ह प्रोनाउन. आता हे मी डिटेलमध्ये क्लासमध्ये घेतलेलं आहे. डिटेलमध्ये क्लासमध्ये शिकवतो मी विद्यार्थ्यांना की इंग्लिश जे बाबा की कट टू कट त्याच्या प्रश्नाचं बाबा आपण म्हणू शकतो आन्सर चुकायलाच नाही पाहिजे, हे मी ते शिकवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला अपडेट सांगून देतो. इथं जर बघितलं हूनी तो प्रश्न बनणार आहे. हू त्याचा कट टू कट आन्सर बसणार आहे. रिलेटिव्ह प्रोनाउनचा तो प्रश्न आहे बाबा. आता बघा एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो. इथं जर समजून जर घेतलं तर आपली ऑनलाईन ही वनरक्षकची बॅच आहे. स्पेशल वनरक्षक, जो विद्यार्थी बाबा वनरक्षकची तयारी करणार आहे त्यांच्यासाठीच ही बॅच आहे. हे तुम्ही उघडा डोळे बघा नीट आणि ऐका पण बाबा नीट. काय म्हणत आहे मी की ही जी बॅच आहे ही बॅच कोणासाठी आहे? वनरक्षक स्पेशल बॅच. टार्गेट 2025 साठी असणार आहे. याच्यामध्ये आपण हायब्रिड बॅच चालू केलेले आहे. हायब्रिड, हायब्रिड म्हणजे काय की सर मी जे आहे समजा कुठेतरी गडचिरोलीमध्ये आहे, मी यवतमाळमध्ये आहे बाबा, कुठेतरी तिथं सिंधुदुर्ग बुलढाणामध्ये बसून आहे, तर मला बॅच करता येईल का? हो करता येईल. कशी? तर ही ऑनलाईन बॅच असणार मित्रांनो. ऑनलाईन म्हणजेच काय बाबा, तर ही बॅच
माझ्यासोबत आता तुम्ही जे समजा आता हा व्हिडिओ तर रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, पण तुम्ही लाईव्ह असणार माझ्यासोबत, म्हणजे मी तुम्हाला इथं शिकवणार, त्याच्यानंतर तुम्ही तिकडे शिकणार बाबा, त्याच्यानंतर तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही तिथं कमेंट्स करू शकता. म्हणजे जसं ऑफलाईनमध्ये बॅच असते तशी ही बॅच असणार आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये जे आहे ना, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार. आणि एखाद्या वेळेस काय होतं की कधी कधी लाईव्हचं समजा आता 2 ते 5 बॅच आहे बाबा, तर ती बॅच ज्या समजा सर मी जॉईन करू शकत नाही, मी त्या वेळेमध्ये काहीतरी लॅबमध्ये असतो, कुठेतरी कामाला असतो, तर मला नंतर व्हिडिओ बघता येणार नाही का, 200% बघता येणार. कारण की आपण रेकॉर्डेड पण स्वरूप दिलेलं आहे त्याला, रेकॉर्डेड पण स्वरूप दिलेलं आहे की बाबा तुम्ही त्याच्यानंतर तो व्हिडिओ रेकॉर्डेड पण पाहू शकता. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. मग याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, मराठी इंग्रजी मी स्वतः घेणार आहे तिथं, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी, ठीक आहे, आपले तज्ज्ञ फॅकल्टी आहे बाबा गणित बुद्धिमत्तासाठी, त्याच्यानंतर दिलीप चव्हाण सर, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, ठीक आहे, अंकुश सर आहे, चालू सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीसाठी अंकुश सर आहे. कट टू कट विश्लेषण देणारी ही काय बॅच आहे आणि तुम्हाला न्याय देणारी ही बॅच आहे. मित्रांनो समजून घ्या, याच्यामध्ये जर बघितलं ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे तुम्हाला, त्याच्यानंतर अत्यंत कमी फी मध्ये, म्हणजे याची फी किती आहे बाबा तर तुम्हाला सांगून देतो. सध्या या फीची आपण जर बघितलं या बॅचवर ऑफर चालू आहे. ही बॅच जर बघितली मित्रांनो, ही बॅच आहे 2000 रुपयाची. ही बॅच जर बघितलं तर याच्यामध्ये सगळे विषय आपण कव्हर करत आहे 2000 ची. पण आपण सध्या इथं जर बघितलं तर याच्यामध्ये कन्सेशन देत आहे विद्यार्थ्यांना, तर ही बॅच फक्त 1499 प्लस काय रे इथं जीएसटी, वरती जीएसटी तुम्हाला काही 40-50 रुपये भरावा लागतो, म्हणजे 1550 रुपयाच्या दरम्यान ही बॅच तुम्हाला जाते, ठीक आहे, प्लस काय असतं जीएसटी, म्हणजे 1499 रुपये. म्हणजे एवढ्या कमी पैशामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, सगळे विषय तिथं मिळणार आहे. मग सर तुम्ही जे शिकवत आहे ते एक्झाम मध्ये येत आहे का, तुम्हाला मी दाखवतो. आता जे आपण शिकवतो बाबा तेच एक्झाम मध्ये तिथं येणार आहे. कारण की मी जर बघितलं तर त्याची झेरॉक्स काढलेले बाबा, कशाचे झेरॉक्स काढलेले आहे की जे काही आतापर्यंत TCSने वनरक्षक मध्ये जे काही बाबा वनरक्षक मध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे ते मी तिथं बाहेर काढले. त्याच्यामध्ये इंग्लिशला कोणते विचारले गेलेलं आहे, मराठीला काय विचारतो तो, जीएसला काय विचारतो, बुद्धिमत्ता चाचणीला काय विचारतो, असं सगळं वेगळं करून त्याच्यावर बाबा अभ्यास करून तुमच्यापर्यंत कंटेंट देण्याचा प्रयत्न आहे. ओके, हा छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो. ही बॅच कशी जॉईन करता येईल अतिशय महत्त्वाचं आहे. ही बॅच कशी जॉईन करता येईल आता समजून घ्या. ही बॅच तुम्हाला कशी जॉईन करता येईल, तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे, तिथे गेल्याच्या नंतर नायक अकॅडमी अमरावती सर्च करायचं आहे. काय करायचं आहे बाबा, इथं चेक करून सांगतो तुम्हाला, बघा ठीक आहे. 1 मिनिट फक्त. इथं चेक करा मित्रांनो, काय करायचं आपल्याला. तर आपल्याला काय करायचं आहे समजून घ्या. त्याच्यामध्ये काय करायचं बाबा की तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे, नायक अकॅडमी अमरावती, नायक अकॅडमी काय रे अमरावती असं सर्च केल्याच्या नंतर आपला तुम्हाला लोगो दिसेल, आहे की नाही. ते बाबा ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर पहिल्यांदा तिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन म्हणजे काय, तिथं तुम्हाला तो नंबर मागतो, तुमचा नंबर जो काही ज्या मोबाईलमधून तुम्ही पाहणार आहे बाबा तो नंबर तिथं टाकणार. माझा नंबर टाकायचा का नाही, तुमचा नंबर टाकायचा आहे. ज्या मोबाईलमधून तुम्ही पाहणार आहे तो नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला OTP येईल, तो OTP पण त्याच्यामध्ये फिल करायचा भरायचा आहे. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर जे आहे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जातो, पण तुम्हाला एक साधा फॉर्म येतो. साधा फॉर्म म्हणजे काय की तुमचं तो नाव विचारतो, त्याच्यानंतर ईमेल विचारले जाते, तुम्ही कोणत्या स्टेटचे आहात ते विचारले जाते, एक तुम्हाला पासवर्ड विचारतो. पासवर्ड तुम्हाला तुमच्या मनानं सेट करायचा आहे त्या ॲपसाठी तुम्ही तुमच्या मनानं तो पासवर्ड सेट करा, नाव टाका, ईमेल टाका तुमची, आणि त्याच्यानंतर बाबा स्टेट चूज करा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऑल बॅचेस असं ऑप्शन दिसणार तुम्हाला. ऑल बॅचेसमध्ये जाणार, त्याच्यामध्ये पहिला नंबरला वनरक्षक भरती, स्पेशल वनरक्षक भरती 2025 साठी तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बाबा. क्लिक केल्याच्या नंतर काय आहे, क्लिक केल्याच्या नंतर खाली सर्वात खाली जर गेलात तुम्ही तर खाली बाय नावचा ऑप्शन येतो. बाय नावच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ऑनलाईन पे किंवा QR स्कॅन असं ऑप्शन येतो. तुम्ही जर दुसऱ्याच्या मोबाईलमधून तो समजा पेमेंट करत असाल तर QR स्कॅनवर क्लिक करून तो फोटो काढून बाबा तुम्ही पेमेंट करू शकता.
किंवा ऑनलाईन करून तुम्ही तुमचा फोनपे गुगल पेचा यूज करून पण काय करू शकता, पेमेंट करू शकता. अजून काही जर अडचण आली मित्रांनो तर तुम्हाला माहीत नसेल तर इथं तुम्हाला मी नंबर देऊन देतो. हा नंबर आहे 888808 हा अकॅडमीचा नंबर आहे, माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही काय करू शकता, संपर्क साधू शकता आणि विचारू शकता की काय अडचण आहे बाबा, काय नाही. ठीक आहे, हा काय रे बाबा मोबाईल नंबर आहे. ओके, चला आता तर आपण प्रश्नाकडे वळूया मित्रांनो, कारण की आपल्याला कंटेंट शिकणं महत्त्वाचं आहे, पण ही माहिती पण तुमच्यापर्यंत येणं गरजेची होती, कारण की ही माहिती माझ्याजवळ ठेवून काय करणार आहे. आता चेक करून घ्या, प्रश्न तुम्हाला कळाला असेल की याच्यावर काय विचारत आहे. बघा मित्रांनो, इथे एक प्रोवर्ब विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे इथं, प्रोवर्ब अशी आहे. कशी आहे बाबा प्रोवर्ब, डोंट पुट ऑल युअर एग्स इन काय वन बास्केट. याचा अर्थ काय होतो, डोंट पुट आहे की नाही, म्हणजे ठेवू नका बा ऑल युअर काय एग्स, तुमचे सर्व काही अंडे जे समजा एका बास्केटमध्ये ठेवू नका, असं त्याचं म्हणणं आहे. याचा अर्थ काय होतो सर, की आपण बाबा बास्केटमध्ये अंडे ठेवायचे नाही असं त्याला म्हणायचं का, नाही. त्याला असं म्हणायचं आहे की बाबा तुम्ही सगळे जे पैसे आहे तुमच्याकडे जे ऑल एग्स आहे, या ऑल अंडे आहे बाबा एकाच इकडे लावू नका. म्हणजे काय, त्याला असं म्हणायचं आहे की सगळे पैसे तुम्ही एकाच ठिकाणी लावू नका, किंवा असं म्हणायचं आहे त्याला की आपल्याला जर प्रॉफिट कमवायचं असेल तर तो म्हणत आहे डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस. म्हणजे बाबा तुम्ही जे समजा बिझनेस करत आहात तर तुम्ही एकाच बिझनेसमध्ये सगळे पैसे गुंतवू नका. जसं म्युच्युअल फंड असतो ना, म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तर बाबा काय करते, समोर ते तुमचे पैसे काय करते, वेगवेगळ्या कंपनीमध्ये काय तिथं डिवाइड करून तिथं काय म्हणू शकतो, जोडला जातो. पण इथं जर बघितलं, इथं तसं आहे का, नाही. इथं काय म्हणतो की आपल्याजवळ पैसे राहिले की आपण काय करतो, ठीक आहे, एकाच ठिकाणी लावून देतो. एकाच ठिकाणी लावलो, ती कंपनी आलीवर तर आपण पण वर, ती डुबली तर डुबली बाबा. पण तो म्हणत आहे की तुमचे जवळचे जे पैसे आहे बाबा तुम्ही वेगवेगळ्या बिझनेसमध्ये काय करा, इन्व्हेस्ट करा. एकाच बिझनेसमध्ये करा का, नाही. म्हणजे बाबा तुम्ही एकाच ठिकाणी एकाच टोपलीत अंडे ठेवले, किंवा बघा एकाच बास्केटमध्ये बाबा अंडे ठेवले, ती जर बास्केट खाली पडली तर सगळे अंडे फुटून जाणार. पण तुम्ही जर समजा वेगवेगळ्या बास्केटमध्ये असं अंडे ठेवलेले आहे, एक जरी बास्केट खाली पडली तर बाकीच्या बास्केट तिथे सेफ राहतात ना. म्हणजे त्याला असं म्हणायचं की इन्व्हेस्ट करत असताना तुम्ही काय करा, वेगवेगळ्या बिझनेसमध्ये काय करा, तुमचं काय पैसे काय इन्व्हेस्ट करा, असं त्याला म्हणायचं आहे. ही आहे आपण म्हणू शकतो डोंट पुट ऑल युअर एग्स इन काय वन बास्केट. याचा अर्थ काय, आन्सर क्रमांक काय जाणार, पहिला जाणार. ओके, तुम्हाला जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे, तुमच्या मित्रांपर्यंत पण बाबा काय करायचं, शेअर करायचं आहे. आता चेक करा मित्रांनो, चला प्रश्न काय म्हणतो चेक करून घ्या. प्रश्न हा आता बघा, तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं, काय सांगितलं की आर्टिकल वरती प्रश्न येतो, प्रिपोजिशन वरती, त्याच्यानंतर प्रोनोन वरती, त्याच्यामध्ये जर बघितलं तर कोणता, रिलेटिव्ह प्रोनोन वरती बाबा. ओके, समोरचा प्रश्न दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय, तर इथं स्पेल्ट म्हणजे काय, स्पेलिंग वरती प्रश्न येणार. प्रश्न कशावर येणार, स्पेलिंग वरती तुम्हाला प्रश्न विचारत आहे. स्पेलिंग वरती जेव्हा प्रश्न विचारतो बघा, सगळं तुम्हाला सेंटेन्स सेम दिसणार. तुम्हाला वाटेल की काय आहे याच्यामध्ये, वी लॉ द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर, आहे की नाही. वी लॉ द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर. सगळ्या ठिकाणी रिसिप्ट शॉपकीपर बाय द सगळ्या ठिकाणी सारखंच आहे. पण मित्रांनो तुम्हाला गडबड करताना दिसत आहे तो रिसिप्टमध्ये. गडबड कुठं करत आहे तो, रिसिप्टमध्ये. तो जेव्हा गडबड रिसिप्टमध्ये करतो तर याचा अर्थ समजून घ्या, की त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे बाबा. काय गडबड आहे बघा, RECIET म्हणजे जे काही वोवेल्स आहे त्याच्यामध्ये तो गडबड करून देतो. त्याच्यानंतर बघा RECEIPT, त्याच्यानंतर RICIPT, RECIT. आता मला सांगा मित्रांनो याचा आन्सर काय जाणार आहे, तर याचा आन्सर काय जाणार, हे बरोबर आहे बाबा. रिसिप्टची जे स्पेलिंग आहे, रिसिप्टची स्पेलिंग जी आहे समजा ही बरोबर आहे. मग सर हे आता आम्हाला जर जमलं नाही तर काय करायचं मित्रांनो, त्याचं पण मी सुविधा केलेली आहे. काय सुविधा केलेली बाबा, की जे काही बाबा आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, जे काही शब्दावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहे की बाबा करेक्ट इनकरेक्ट,
त्याच्यासाठी आपण काय करताय, त्याच्यासाठी आपण जे आतापर्यंत विचारलेले जे रिपीट होत आहे बाबा वारंवार त्याचं स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं त्याचं मी डायरेक्ट PDF बनवलेली आहे. ते पण मी त्या चॅनलवरती किंवा आपण म्हणू शकतो त्या बॅचमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, हे पण टेन्शन घेण्याची गरज नाही, म्हणजे याचं पण प्रॉब्लेम तुमचं सॉल्व्ह होऊन जाणार. एक एक मार्क महत्त्वाचा आहे मित्रांनो. इंग्लिशचं त्याच्यापैकी आपण म्हणू शकतो बाकीच्या विषयामध्ये आपण मार्क घेऊन आणतो, पण इथं जर बघितलं इंग्लिशमध्ये आपले वांदे होऊन जातात. इंग्लिशमध्ये वांदे होऊ नये याच्यासाठी मी इथं तुमच्यासोबत आहे, प्रयत्न करणार आहे. तुम्ही पण बाबा समोर चला, त्याच्यातून निघा. आता बघा तो काय म्हणतो, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज. आता हे सांगण्याची गरज नाही, पण इथं समजून घ्या त्याला काय म्हणायचं आहे, वन वर्ड सबस्टिट्यूट आहे गे द अंडरलाईन काय रे ग्रुप. मग अंडरलाईन ग्रुप कोणता आहे ते इथं समजून घ्या. अंडरलाईन ग्रुप आहे ते, एक मिनिट बघू द्या मला अंडरलाईन कशाला केलेलं आहे त्याने. चला, अंडरलाईन केलेलं आहे त्यांनी आन्सर टू समथिंग अगेन समवन हॅज काय रे सेड, इथपर्यंत अंडरलाईन आहे. ओके ओके, इथं चेक करा. तानियाज आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड केम इमिजिएटली. आता मला सांगा की हा जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे बाबा, तुम्हाला तो विचारतो हा काय आहे. हा जो म्हणजे एवढे जे शब्दाचं ग्रुप दिलेला आहे यांच्याबद्दल वन वर्ड सांगा, एकच शब्द सांगा. तर याचा अर्थ काय होतो, टॉक आहे की नाही. त्याच्यानंतर बाबा काय दिलेले, क्वेश्चन, रिप्लाय आणि काय दिलेलं आहे, टर्न. आता मला सांगा हे जर बघितलं तानियाज आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड आहे की नाही केम इमिजिएटली. आता हे बाबा तानिया बोलली काय, रिप्लाय दिलं तान्याने, आन्सर टू समथिंग आन्सर दिलेला आहे, समथिंग समवन कोणाला तरी, हॅज सेड म्हणाली ती काय, केम इमिजिएटली. मग मला सांगा हा प्रश्न आहे का बाबा. प्रश्न जर असतो तर 100% इथं प्रश्नार्थक चिन्ह असतं. तर याचा अर्थ काय बाबा, तानियाने काय दिलेलं आहे, तर तानियाने काय दिलेलं आहे, रिप्लाय दिलेला आहे. टर्न झाली का तानिया, नाही. इथं काय टॉक आहे की नाही, टॉक उत्तर येणार काय, नाही. मग याचा अर्थ काय बाबा, याचा आन्सर आहे रिप्लाय. तानियाने काय दिलेलं आहे, रिप्लाय. असं ते तुम्हाला दिसणार. वन वर्ड असतील. आता आपण याच्यातून काय काय शिकलो, वन वर्ड वरती प्रश्न विचारतो बाबा, समोर इडियम अँड फ्रेजेस येत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं स्पेलिंग इथं तुम्हाला भेटलेले आहे. त्याच्यानंतर अँटोनिम्स आणि सिनोनिम्स इथं तुम्हाला हे 5 पॉईंट इथं दिसणार, याच पेपरमध्ये तुम्हाला दिसून येणार. ओके, समोर चला. हा बघा, तुम्हाला जसं मी सांगितलं की आर्टिकल वरती प्रश्न विचारतो, इथं फिल इन द ब्लँक आहे बाबा, इथं रिकामी जागा आहे, दिला गेली नसेल तर इथं समजून घ्या. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द काय ब्लँक. दे व्हिजिटेड इन कन्याकुमारी, ठीक आहे, डॅश विवेकानंद मेमोरियल रॉक. विवेकानंद मेमोरियल रॉक तुम्हाला माहित आहे की हे कुठं आहे बाबा, विवेकानंद मेमोरियल रॉक कुठं आहे, तर ते कन्याकुमारीला आहे. हे सगळ्यांना माहित असायला पाहिजे. पण पहिली गोष्ट समजून घ्या मित्रांनो, इथं इन नावाचा प्रिपोजिशन विचारलेला आहे कन्याकुमारीच्या समोर. बरोबर आहे बाबा, तो काय अडचण नाही, कन्याकुमारीमध्ये असं त्याला म्हणायचं आहे. पण इथं आर्टिकलमध्ये आपल्याला प्रश्न विचारतो. आर्टिकलमध्ये जेव्हा तो प्रश्न विचारत आहे तर चेक करून घ्या मित्रांनो, इथं तुम्हाला ब्लँक सोडून दिलेले आहे, तिथं फिल करायचं आपल्याला. ॲन आर्टिकल, ॲन द ए नावाचा आर्टिकल, आणि इथं काय म्हणतो तो, नो वर्ड. मित्रांनो इथं एक आर्टिकल बसणार आहे. कोणतं बसणार, तर त्याचं नाव आहे द. त्याचं नाव काय, द. इथं ए नाही बसणार, इथं ॲन नाही बसणार. याचं उत्तर कसं काय काढलं सर तुम्ही. आता मी विद्यार्थ्यांना शिकवत असतो, काय शिकवत असतो बघा, तुम्हाला दाखवूनच देणार. कारण की काय ना, काही गोष्टी ज्या समजा विश्वास बसत नाही विद्यार्थ्यांना, तर त्यांना ते प्रूफ करून दाखवावं लागतो. काय प्रूफ करून दाखवतो सर, की बाबा हा प्रश्न आला कुठून, तर तुम्हाला मी सांगेल की प्रश्न आलेले कुठून आहे ते बघा. जेव्हा मी आर्टिकल हा घटक शिकवतो तर तो डिटेलमध्ये शिकवत असतो. तो काय शिकवतो मी, डिटेलमध्ये. मग सर तो प्रश्न आला कुठून बघा. बघा इथं चेक करून घ्या, इथं काय दिसते तुम्हाला, आर्टिकलचे 2 प्रकार आहेत, द आणि ए आणि ॲन, डेफिनेट आणि इनडेफिनेट. द हा नोन एक्झॅक्ट आणि पर्टिक्युलर साठी असतो, इनडेफिनेट साठी ए आणि ॲन अननोन साठी येतो. आता तो जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला इथं दाखवेल मी बघा. डेफिनेट आर्टिकल जर बघितलं तर यूज बिफोर द नेम, कोणत्या नावाच्या अगोदर आर्टिकल द येतो. आता कोणत्या नावाच्या अगोदर आर्टिकल द येतो, रिव्हर असेल, ओशन असेल, चॅनल असेल, डायरेक्शन असेल, न्यूज असेल, ठीक आहे. आता हे झालं. त्याच्यानंतर बघा चेन ऑफ माउंटेन्स, बरोबर आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट,
इन्व्हेन्शन, रिजन, प्रोव्हिन्स आपल्याला समजून काय घ्यायचं आहे बघा, इथं दिलेला असतो तो ट्रॉपिज, मुवमेंट, इरा, एजेस, पॉलिकल, सांगतो. हां बघा इथं मी समजून सांगितलेलं विद्यार्थ्यांना. काय समजून सांगितलेलं आहे, काय दिले बाबा, हिस्टॉरिकल बिल्डिंग्स. स्वामी विवेकानंद जो बाबा रॉक आहे, तो जो आपण प्रश्न आलेला आहे तर तो आला कुठून, तर ते एक हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे. ते आता बांधल्या गेलेलं आहे का, जसं ताजमहल जर बघितला, रेड फोर्ट जर बघितलं बाबा, कुतुब मिनार, ठीक आहे, तर हे जर बघितलं ह्या हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे. हिस्टॉरिकल बिल्डिंगच्या अगोदर काय तो बाबा आर्टिकल द. मग मी याच्यामध्ये शिकवलेलं आहे बाबा विद्यार्थ्यांना, काय शिकवलेलं आहे की बाबा आर्टिकल द चा यूज कुठं करायचं. जसं इथं द गंगा, द यमुना, द गोदावरी असं दिलेलं आहे, तसंच तिथं जर बघितलं तर आपण म्हणू शकतो या ठिकाणी काय यायला पाहिजे होतं, तर या ठिकाणी काय येणार बाबू, इथं चेक करा, स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉक आहे, तर ती हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे. हिस्टॉरिकल बिल्डिंग जर असेल तर तिथं काय ना आर्टिकल द चा यूज होणार. आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना कळतच नाही. इथं द घ्यायचं, ते तुक्का मारून देतात, एन घ्यायचं सर किंवा ए घ्यायचं, किंवा जर मनात आलं तर द घ्यायचं, नाही तर काही जण 4 वर चालले जातात. किंवा इंग्लिशचं जसं सेक्शन ओपन होतो ना, इंग्लिशचं जसं सेक्शन ओपन होतो तर कार्यकर्ते आपण म्हणू शकतो डायरेक्ट स्किप करून देतात इंग्लिश. मित्रांनो स्किप करू नका, काय 15 क्वेश्चन आहे आणि तुम्हाला माहित आहे 15 क्वेश्चनला तिथं आपण म्हणू शकतो 30 मार्क्स आहे. 30 मार्क्स म्हणजे भरपूर आहे. मेरिटमध्ये येण्यासाठी इंग्लिशचे तुम्ही 4-5 क्वेश्चन जरी बरोबर आणले तरी तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता. वनरक्षकाच्या बाबतीत बोलत आहे मी. मित्रांनो समजून घ्या, इथं आर्टिकल द येणार. एकदम सोप्या भाषेत मी इंग्लिश शिकवलेले आहे त्याच्यामध्ये, त्या बॅचमध्ये. ओके, तुम्हाला जर बाबा बॅच जॉईन करायचं असेल तर कशी करावं लागते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके चला, त्याच्यानंतरचा पॉईंट समजून घ्या मित्रांनो काय आहे. आता बघा इथं जर चेक केलं तर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिम म्हणजे तुम्हाला माहित असेल किंवा नसेल तर याला म्हटलं जाते विरुद्धार्थी शब्द. याला काय म्हटलं जाते, विरुद्धार्थी शब्द. तर इथं बघा अजर दिलेला आहे, याचा अर्थ काय म्हणू शकतो, थोडा उघडे, थोडे काय रे, उघडे उघडे. आणि याचा अर्थ अपोजिट काय देणार, तर इथं अँटोनिम विचारले, इथं काय देणार, क्लोज. इथं फिक्स म्हणत आहे, इथं फ्री म्हणत आहे, स्मॅश म्हणत आहे. याचा अर्थ हे उत्तर याचं असणार का, नाही, याचं उत्तर काय असणार बाबा, क्लोज असणार. आता हे अँटोनिम्स वरचा प्रश्न आहे. आपण म्हणू शकतो जर बघितलं समोरचा प्रश्न चेक करा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड्स. आता इथं पण आपण म्हणू शकतो की काय दिलेलं आहे, अंडरलाइन करून दिलेलं असेल तुम्हाला, रिपीटेड डेकोरेटिव्ह, बरोबर आहे, रिपीटेड डेकोरेटिव्ह इथं अंडरलाइन करून दिलेलं आहे. म्हणजे आता मला एवढं सांगा मित्रांनो की वन वर्ड वरती जर बघितलं तर तो 2 प्रश्न विचारत आहे. 2 प्रश्न विचारले बाबा यानं. वन वर्ड वरती काय विचारलं त्यानं, 2 प्रश्न. मग 2 प्रश्न जर तो वन वर्ड वरती विचारत असेल तर आपलं 100% काम आहे की वन वर्ड करणे. मग आपण जे समजा कोणतं तरी मार्केटमधला एखादा पुस्तक घेतो किंवा बाबा जर बघितलं तर कोणता तरी क्लास लावलेला आहे, तिथं त्या क्लासमध्ये चाललं वेगळं, विचारत आहे प्रश्न वेगळं. मला सांगा इथं न्याय मिळणार आहे का, नाही. आपल्याला बाबा पेपरला काय आलेलं आहे ते तिथं जमायला पाहिजे. इथे तुमच्या लक्षामध्ये. मग इथे जर बघितलं रिपीटेड डेकोरेटिव्ह हे अंडरलाइन केलेला वर्ड आहे बाबा, हे ग्रुप आहे, शब्दांचा ग्रुप आहे, त्याच्याबद्दल वन वर्ड सांगा म्हणतो. इथे जर बघितलं पॅटर्न, फिगर, आकृती, कॉपी आणि इथे काय दिलेलं बाबा, शेप. त्याचं म्हणणं काय आहे समजून घ्या. रीना सेड शी लाईक द. रीना म्हणाली की बाबा तिला जे समजा रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन ऑन द टेबल क्लॉथ, जे बाबा टेबलावर ठेवलेले जे क्लॉथ आहे त्याच्यावर रिपीटेड केलेली जे डिझाईन आहे ती काय तिला आवडते. मग मला सांगा हे काय दिले बाबा, रिपीटेड डेकोरेटिव्ह, ठीक आहे, ही डिझाईन ही आवडली, म्हणजे काय बाबा ही आकृती आवडली, ना की तिथं कॉपी असेल, ना की ते शेप असेल. याचा अर्थ काय जाणार, फिगर. फिगर म्हणजे काय म्हणू शकतो आपण, आकृती. ओके, ते हे याचं उत्तर जाणार आहे. हे आपण डिटेलमध्ये तिथे शिकवलेलं आहे किंवा शिकवत आहेत. आता सध्या ती बॅच चालू झालेली आहे. मित्रांनो तुम्ही लेट होऊ नका, तुम्ही काय करा लवकरात लवकर त्या बॅचला काय होऊन जा, जॉईन होऊन जा. मित्रांनो समोरचा प्रश्न समजून घ्या. सिलेक्ट द करेक्ट स्पेल्ड सेंटेन्स. बघा, अभय अभय अभय, पिक पिक पिकअप पिकअप पिकअप, द हेवीस्ट आहे का नाही, हेवीएस्ट 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 असं दिलेलं आहे, बॅग बॅग बॅग.
म्हणजे गडबड कुठे केली, गडबड केली आहे यांनी हेवीएस्ट 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 असं काहीतरी दिले. आता तुम्हाला जर माहित असेल मित्रांनो, तुम्हाला जर माहित असेल हेवी हेवी की बाबा ते जे वस्तू आहे खूप हेवी आहे, हे स्पेलिंग आहे हे बरोबर आहे. याला त्यानं जर बघितलं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये टाकलं, त्यानं कशामध्ये टाकलं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये टाकत असताना तिथं आर्टिकल दचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये बाबा EST असतो, शेवटी काय असतो EST असतो. मग हा इथं वाय इथं निघून जातो आणि या वायच्या ऐवजी काय येणार आय, वायच्या ऐवजी पहिले आय होणार, त्याच्यानंतर त्याला काय जोडलं जाणार EST YST. म्हणजे इथं काय झालं द हेवीएस्ट काय रे बॅग, द हेवीएस्ट काय बॅग, हे इथं उत्तर बरोबर असायला पाहिजे. पण यानं गडबड काय केली बघा, यानं हॅव केलं इथं, हॅव हॅव हॅव. मित्रांनो हॅव नाही ते हेवीएस्ट होणार का, ते नाही ना. इथं जर बघितलं हेवीएस्ट आहे याचा अर्थ आपण म्हणू शकतो इथं HE पाहिजे होतं बाबा, त्यानं पहिलेच HA करून टाकलं, त्यानं काय केलेलं HA. हे चुकीचं आहे, हे मी तिथं बॅचमध्ये शिकवत असतो, याच्यासाठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे. ओके चला मित्रांनो समजून घ्या समोर काय म्हणतो. चला आता हा जर पॉइंट जर बघितला, हा प्रश्न क्रमांक 10, सॉरी प्रश्न क्रमांक जर बघितला आपण 10 आहे. काय आहे की हा पॅराजंबलचा प्रश्न आहे. कशाचा प्रश्न आहे पॅराजंबल. पॅराजंबल म्हणजे काय की काही सेंटेन्स तुम्हाला दिलेलं असणार आहे, ते जम्बलिंग मध्ये दिलेले असणार, म्हणजे डिसऑर्डर मध्ये दिलेले असणार. तुम्हाला त्यांना करेक्ट ऑर्डर मध्ये लावायचं आहे किंवा रिअरेंज करायच्या बाबत. ते जे सेंटेन्स आहे ते अरेंज मध्ये दिलेलं नाही, त्याला रिअरेंज करायचं व्यवस्थित, त्याला सिक्वेन्स मध्ये लावायचं आहे. म्हणजे जसं दिलेलं आहे तसं त्याचं उत्तर असतो का नाही. म्हणजे हे जो आहे समजा हे एक पॅरा बनणार आहे, एक काय बनणार बाबा तिथं पॅरा बनणार आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल, आता हा फॉर एक्झाम्पल जेव्हा सुरुवात करताय याचा अर्थ हा कोणाच्या तरी पहिले सुरुवातीला बोलला असेल. मी मधातच म्हणणार का फॉर एक्झाम्पल हे असंच आहे बाबा, फॉर एक्झाम्पल ही गोष्ट अशी आहे. अरे मी तुम्हाला काहीतरी त्याचं हिस्ट्री सांगणार, जिओग्राफी सांगणार, त्याच्यानंतर मी म्हणणार ना की फॉर एक्झाम्पल तो जिल्हा आहे बाबा, बरोबर आहे की नाही. हे कधी येणार फॉर एक्झाम्पल, या सेंटेन्सची सुरुवात होणार का वाक्य नाही. मित्रांनो हा पॅराजंबलचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काही नियम माहीत असायला पाहिजे बाबा. नाऊनचा, प्रोनाऊनचा, ॲडजेक्टिव्हचा, त्याच्यानंतर आर्टिकलचा, हे सगळे नियम तिथं माहीत असायला पाहिजे. त्यानंतर जर समजून जर घेतलं तर इथं चेक करा दज, इथं काय दिलेलं बाबा दज, इथं काय दिलेलं दज. दजचा अर्थ होतो अशा प्रकारे, अशा प्रकारे. मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगून देतो की ज्या वाक्यामध्ये दज आहे अशा प्रकारे हा वाक्य सर्वात शेवटी असतो, सर्वात शेवटी. तुम्हाला काही इंग्लिश मधला काही येत नसेल, तुम्ही आपल्या ट्रिक्सनुसार जरी गेले तरी तुम्हाला इंग्लिशमध्ये मार्क येणार. सर्वात काय रे शेवटी, सर्वात काय शेवटी. आता माझा एक स्टुडंट होता मागच्या वर्षी बाबा वनरक्षक मध्ये लागला, धारणीचा होता चिखलदरामधला, इंग्लिशचा काहीच येत नव्हतं त्याला, बरोबर आहे. तो आज वनरक्षक आहे. का वनरक्षक आहे, कारण त्याने प्रॉपर व्यवस्थित बॅच केली. त्याच्यानंतर बाबा जे मी सांगितलं तेवढंच करून गेला तो, ठीक आहे. तर त्याच्या बाहेर क्वेश्चन गेला नाही, त्याला समजलं की काय येतो, कोणता आपण म्हणू शकतो प्रश्न तिथे सोडावा लागतो, हे त्याला समजलं. ओके चेक करा इथे जर बघितलं अशा प्रकारे, अशा प्रकारे हा सर्वात शेवटी असणार. काय असणार हा सर्वात शेवटी. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर आता बघा यांनी दोन्ही सेंटेन्सनी वाक्याची सुरुवात होणार नाही बघा. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, सेव्हरल फॅक्टर्स हॅव हॅड अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द अरायवल ऑफ व्हिजिटर टू इंडिया. त्याच्यानंतर अनदर एक्झाम्पल. आता मला सांगा अनदर एक्झाम्पल जेव्हा तो म्हणतो अनदर एक्झाम्पल म्हणजे मी फॉर एक्झाम्पल म्हणेल पहिले, त्याच्यानंतर अनदर एक्झाम्पल म्हणेल. याचाच अर्थ काय झाला की एच्या नंतर बाबा काय येणार आहे, डी येणार आहे. अनदर एक्झाम्पल म्हणणार म्हणजेच काय फॉर एक्झाम्पलच्या नंतरच अनदर एक्झाम्पल येणार आहे. याचा अर्थ एच्या नंतर डी येणार आहे, एच्या नंतर डी येणार आहे. या दोन वाक्यांनी सुरुवात होणार नाही. म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे, वाक्याची सुरुवात सीनी होणार आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की बी वाला जो आहे बाबा, बी वाला आहे तो कधीच सुरुवातीला येणार नाही, तो कधीच बाबा कुठे येणार आहे, तर तो सर्वात शेवटी येणार. तो काय येणार, तो जो वाक्य आहे तो कुठे येणार आहे, सर्वात शेवटी. याचाच अर्थ असं झालेला आहे मित्रांनो
या मध्ये जर बघितलं तर याचं उत्तर काय येणार? याचं उत्तर येणार आहे CA, D आणि B. C आणि DB. CA, DB जर ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन क्रमांक तुम्हाला कशामध्ये दिसणार? पहिल्यामध्ये दिलेलं आहे की CADB. CADB हे तुम्हाला उत्तर तिथं मिळून जाणार. पण मित्रांनो अजून मी इथं पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं नाही, कारण की तेवढं वेळ पण नाही आपल्याकडं. जेव्हा तुम्हाला सगळे नियम माहीत असतील तेव्हा तुम्हाला हा पॅराजंबलचा सगळं सेंटेन्स तिथं त्याच्या अर्थानुसार बाबा तो सेंटेन्स तिथं बनवावा लागत असतो, तो तुम्हाला तिथं जमून जातो. ओके, चला समोरच्या सेंटेन्सकडे बोलूया आपण. आता बघा इथे दिलेले टू बी लाईक अ फिश आउट ऑफ काय वॉटर. ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. जे बाबा तुम्हाला इडियम दिलेलं आहे, इडियम्स अँड फ्रेजेस तुम्हाला माहित आहे, त्याचं तुम्हाला करेक्ट मिनिंग असणारा ऑप्शन चूज करायचा आहे, ओळखायचा आहे. मित्रांनो याच्यामध्ये काय असते ते समजून घ्या. तुम्हाला इडियम दिल्या जाते म्हणजे असं एकही पेपर नसेल की त्या शिफ्टमध्ये बाबा इडियम वरती प्रश्न विचारला गेलेला नाही. मग याचा अर्थ काय होतो सर? टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. आता मला सांगा एखादी बाबा फिश आहे, फिश असल्याच्या नंतर ती पाण्यामध्ये व्यवस्थित राहते बाबा, तिला ऑक्सिजन मिळते, ती व्यवस्थित राहते, कम्फर्ट झोनमध्ये असते ती. पण तिला जर आपण आउट ऑफ वॉटर केलं म्हणजे पाण्याच्या बाहेर काढलं तर तिची सिच्युएशन कशी असणार? तिची सिच्युएशन मित्रांनो ऑकवर्ड होऊन जाणार. म्हणजेच काय? ती ट्रबलमध्ये येऊन जाणार. म्हणजेच काय रे? टू फील ऑकवर्ड अँड अनहॅपी. मग मला सांगा ती हॅपी असणार का? समजून घ्या. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर, जेव्हा आपण पाण्याच्या बाहेर एखादी बाबा फिश काढून टाकली ती हॅपी राहणार की अनहॅपी राहणार? अनहॅपी राहणार. ऑकवर्ड वाटेल बाबा, तिला सिच्युएशन खराब वाटेल. एखादा पाहुणा आहे, एखादा मित्र आहे, एखादा पाहुणा आहे बाबा, त्याला अनोळखी व्यक्तीमध्ये नेऊन बसवलं तर त्याला थोडं ऑकवर्ड वाटतो ना की बाबा माझ्या कोणी ओळखीचं नाही तर काय नाही. आता मित्रांनो काय आहे ना, मी काय करत असतो इडियम्स अँड फ्रेजेस शिकवत असताना काय करत असतो मित्रांनो मी, की पहिली गोष्ट त्या विद्यार्थ्याला चित्राच्या स्वरूपामध्ये ते इडियम्स अँड फ्रेजेस त्याच्या डोक्यामध्ये टाकतो, त्याला एक कहाणी जोडतो आणि ती जे इडियम आहे आणि मिनिंग आहे बाबा त्याच्या परमानंट डोक्यामध्ये राहते. जसं हा जो ब्राउन स्टडी आहे तुम्हाला इथं दाखवत आहे, पण मी याच्या नंतरचा जो व्हिडिओ घेणार त्याच्यामध्ये हा ब्राउन स्टडी विचारलेला आहे. ब्राउन स्टडी म्हणजे याचा अर्थ तो डे ड्रीम म्हणजे दिवसा स्वप्न बघणे. बघा भाऊ दिवसा स्वप्न बघत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर बँक ऑन. बँक ऑन म्हणजे काय? आता समजून घ्या. बँक ऑनचा अर्थ काय होतो? तुमच्याकडे पैसेच नाही आहे, पैसे नाही आहे म्हणजे कॅश पैसे नाही बाबा, तुमचे पैसे सगळे फोनपे आणि गुगल पे मध्ये आहे. म्हणजे आता मला सांगा तुम्ही डिपेंड कोणावर झाले? बँकवर डिपेंड झाले. कारण की जर एखाद्या वेळेस फोनपे किंवा गुगल पे वर स्कॅन झाला नाही किंवा तिथं काहीतरी बँकचं इश्यू आलं तर मला सांगा तुम्ही डिपेंड कशावर आहे? पूर्णपणे बँकवर आहे. याचा अर्थ काय झाला बाबा? डिपेंड ऑन म्हणजे बँक ऑन. ऑन म्हणजे वर, कोणाच्या? तर बँकच्या. मग बँकच्या वर बाबा डिपेंड असणे म्हणजे काय झालं बाबा? तो डिपेंड ऑन. असं मी तुम्हाला तिथे इडियम्स अँड फ्रेजेस शिकवत आहे त्या बॅच मध्ये, कारण की तुम्हाला त्या चित्राच्या स्वरूपामध्ये त्याच्या बाबा कहाणीच्या स्वरूपामध्ये सगळे जे समजा आपण म्हणू शकतो. बघा हे बघा, बुल इन अ चायना शॉप. बुल इन अ चायना शॉप म्हणजे काय? एखादा बुल आहे बाबा, बुल आहे आणि तो चायना शॉपमध्ये गेला, जिथं चायनीज वस्तू आहे, तर तो तिथं काय करेल? त्याला डॅमेज करेल ना. मग मला सांगा त्या वस्तू ज्या समजा डॅमेज करण्याचं कारण कोण झालं? तर हा बुल झालं. मग इथं काय झालं? वन हू कॉजेस डॅमेज म्हणजे बाबा एखाद्या वस्तू डॅमेज होण्याचं कारण, ठीक आहे, वन हू जो काही कारण आहे बाबा, जो कोणी कारण आहे हे तुम्हाला दिसेल. बघा इथं ब्लेज द ट्रेल म्हणजे काय? टू स्टार्ट अ मुवमेंट. म्हणजे मी सगळ्या अशा पीपीटी बनवलेल्या आहे कलरफुल की बाबा विद्यार्थ्यांना ते समजेल, विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये तिथं अडचण जाणार नाही किंवा इडियम्स अँड फ्रेजेस जेव्हा तो पाठ करेल तर त्याला ती गोष्ट आठवली पाहिजे माझी. हे सगळं डिटेलमध्ये तिथं मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं चेक करा मित्रांनो. बॉर्न विथ अ सिल्वर स्पून म्हणजे काय होतं बाबा? की आपण म्हणतो ना की बाबा तो जो आहे समजा सोन्याचा चमचा घेऊन आलेला आहे की नाही, जन्मजात तो सोन्याचा चमचा घेऊन आलेला आहे. याचा अर्थ काय झाला? की बाबा तो गर्भश्रीमंत आहे, तो कसा रे? गर्भश्रीमंत आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे असे इडियम्स अँड फ्रेजेस आपण तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळे तुम्हाला असं दिसणार आहे. ओके, चला आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. याचा अर्थ काय? टू फील ऑकवर्ड काय रे? अँड अनहॅपी. चला समोरचा प्रश्न दिलेला आहे. परत 12 नंबरचा जो प्रश्न आलेला आहे तो कशाच्या बाबतीत आहे बाबा? तो आहे कशाच्या बाबतीत? तर पॅराग्राफच्या बाबतीत. चूज करेक्ट पॅराग्राफ. द इंडियन एलिफंट्स इज अ कल्चर सिम्बॉल.
थ्रू आउट एशिया. त्याच्यानंतर दॅट इज बिकॉज द टायगर इज कॉल्ड द काय रे नॅशनल ॲनिमल. त्याच्यानंतर इन इंडिया इट हॅज बीन चूजन ॲज द नॅशनल हेरिटेज ॲनिमल. म्हणजे हे कोणाबद्दल बोलल्या जात आहे बाबा, काय इन इंडिया, इंडियामध्ये इट हॅज बीन चूजन बाबा त्यांना जे समजा काय म्हणून तर नॅशनल हेरिटेज ॲनिमल म्हणून त्यांना काय करण्यात आलं, सिलेक्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच मला सांगा कोणाबद्दल बोलल्या जात आहे बाबा, हे एलिफंटबद्दल बोलल्या जात आहे. म्हणजे एच्या नंतर काय येणार, करेक्ट जर बघितलं सी, एच्या नंतर सी दिलेलं आहे, एच्या नंतर बी दिलेलं आहे. बी कसं काय येणार आहे, तिथं बी येणारच नाही मित्रांनो, समजून घ्या. इथं बी येणार नाही, ए नंतर सी कुठं आहे, ए नंतर सी इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर दॅट इज, ठीक आहे, त्याच्यानंतर दॅट इज, कारण यांना जे समजा नॅशनल हेरिटेज ॲनिमल म्हणून म्हटलं गेलेलं आहे कोणाला, एलिफंटला. दॅट इज कारण बाबा, कारण द टायगर इज कॉल्ड नॅशनल कार्य ॲनिमल, कारण की जो बाबा टायगर आहे तो राष्ट्रीय बाबा प्राणी म्हणून आहे. तर एलिफंट हे माझ्यासाठी काय असणार, नॅशनल हेरिटेज ॲनिमल आहे असं त्यांना कन्सिडर केलं गेलं. एच्या नंतर सी येणार, सीच्या नंतर बाबा बी येणार, आणि याच्या नंतर जर बघितलं तर त्याच्या नंतर दिलेलं आहे देर आर अबाउट, ठीक आहे, 2800 एलिफंट्स इन इंडिया अँड 25% ऑफ देम आर इन काय रे कर्नाटका. कारण की बाबा तिथं जर म्हटलेलं आहे की आपण जर बघितलं इंडियामध्ये तर एकूण 28,000 प्लस काय बाबा तिथं एलिफंट्स आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर 25% एलिफंट्स कुठं दिसतात तुम्हाला फक्त, तर आपण म्हणू शकतो कुठं आहे तर कर्नाटकामध्ये. मग हा सेंटेन्स जर बघितलं सर्वात शेवटचा सेंटेन्स असेल, एच्या नंतर सी, सीच्या नंतर बी बसणार आणि शेवटचा बसणार तिथं डी. याचा मिनिंगनुसार जर अर्थ जर बघितलं मित्रांनो तर तिसरं हे पर्याय बरोबर येणार आहे. काय ना तिथं तिसरं. हा आहे आपला प्रश्न क्रमांक 12. आपण जर बघितलं तर 13 मध्ये जेव्हा जातो, ठीक आहे. आता बघा इथं तुम्हाला एक गोष्ट समजून सांगायचं आहे मला, काय आहे बघा. परत तुम्हाला मी म्हणेन की आर्टिकल वरती मित्रांनो, आर्टिकल हा घटक महत्वाचा आहे. आर्टिकल वरती याच पहिल्या शिफ्ट मध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिसतील. मगाशी एक आपण द वाला बघितलं, आता इथं तुम्हाला दिसणार अजून एक प्रश्न. हॅव यू एव्हर सीन अ रेनबो. काय कधी तू बाबा तुम्ही किंवा तू एक रेनबो बघितलं, एक रेनबो, बरोबर, रेनबो बघितलं का बघ कधी. याचा अर्थ काय, वन. मग काही जणांना असं वाटतं की बाबा एक विचारत आहे मास्तर, वन रेनबो बघितलं का, असं आहे का. इथं रिकामी जागा आहे बेटा, सीनच्या नंतर इथं रिकामी जागा आहे, इथं रिकामी जागा सुटल्या गेली नाही, पण इथं लक्षात ठेवा रेनबो अँड नो वर्ड्स, आणि इथं काय दिलेलं ए. मित्रांनो समजून घ्या, जर रेनबो आहे, एक रेनबो जर असेल तर तो काउंटेबल नाउन जर असेल, काउंटेबल जर नाउन असेल तर ए आणि ॲन तिथं आर्टिकल यूज केला जातो, ठीक आहे. ए आणि काय रे ॲन, ए आणि ॲन तिथं आर्टिकल यूज केला जातो. पण तो रेनबो म्हणत आहे. जर मी तुम्हाला कसं शिकवत असतो, आता काही विद्यार्थ्यांना जर बघितलं ना, काही विद्यार्थ्यांना काही टीचर लोक असं शिकवत असतात की बाबा वाक्यामध्ये किंवा त्या शब्दामध्ये जर वोवेल्स आले, ए ई आय ओ यू जर दिसले तर डायरेक्ट ॲन घ्यायचं. मग मला सांगा जर दिसले नाही तर डायरेक्ट काय घ्यायचं, ए घ्यायचं. मित्रांनो मला सांगा इथं जर बघितलं आर दिसला नाही, सॉरी आर आहे बाबा तिथं, तर तुम्ही काय करणार, ए उत्तर घेणार. पण प्रत्येक ठिकाणी ए येईल असं आहे का, नाही. पण इथं जर बघितलं याचा प्रोनाउन्सिएशन जर बघितलं रेनबो, रेनबो, याचा तर याचं प्रोनाउन्सिएशन होत आहे र सारखं, बरोबर आहे, र सारखं होत आहे. याचाच अर्थ काय झालेला आहे की इथं आर्टिकल ए येणार, ना की तिथं ॲन येणार, ना की तिथं काय रे ॲन येणार. हे मी तिथं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. फक्त तुम्ही एकदा बॅच करा, त्याच्यामध्ये काय होणार बाबा, तुमचं सगळे पॉईंट तिथे क्लिअर होऊन जाणार. आणि तुमच्या मनामध्ये जे इंग्लिशची भीती आहे ते तुमची दूर होऊन जाणार की बाबा इंग्लिशचे जे तुम्ही जो काही इंग्लिशचा स्लॉट आहे तो 15 क्वेश्चनचा, त्याला तुम्ही डायरेक्ट स्किप करून मराठी किंवा तिकडे जर बाबा मॅथ रिझनिंग किंवा आपण म्हणू शकतो ते जीएस कडे वळता, तर तुम्ही ते कधीच करणार नाही. तुम्ही त्याला कमीत कमी डील तरी करणार की बाबा काय आहे बघू तर द्या. ओके, तुम्ही त्याला भिणार नाही मित्रांनो. हे तुमच्या मनामधून भीती काढून द्यायची या बॅचच्या माध्यमातून. मित्रांनो समजून घ्या, समोरचा 13 नंबरचा प्रश्न आहे. 13 नंबरचा प्रश्न जर बघितलं तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द काय ब्लँक. नवीन इज, आता बघा इथं पण रिकामी जागा आहे, पण रिकामी जागा आमच्या कार्यकर्त्यांनी सोडले नाही. पण मी तुम्हाला सांगेल की रिकामी जागा कुठं असेल बाबा, क्लासच्या नंतर आहे. ओके, क्लासच्या नंतर इथं रिकामी जागा आहे, इथं रिकामी जागा आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक. नवीन इज इन माय क्लास इन अ डिफरंट सेक्शन. याचा अर्थ काय झालं मित्रांनो, बघा हा आपण म्हणू शकतो कंजंक्शनचा प्रश्न आहे. कंजंक्शन इफ चा अर्थ काय होतो, जर. बट म्हणजे काय रे, पण. सो म्हणजे काय, म्हणून.
अँड म्हणजे तुम्हाला माहित आहे आणि, अँड म्हणजे काय असेल आणि. आता इथे चेक करा, नवीन इज इन माय क्लास, की नवीन बाबा माझ्या वर्गात आहे. जर तो डिफरन्स सेक्शन मध्ये आहे किंवा जर तो डिफरन्स सेक्शन, काय मिनिंग बसतो नाही, पण हे याचं उत्तर आहे म्हणजे बट याचं आन्सर आहे. म्हणून आता बघ झाला, नवीन इज इन माय क्लास, नवीन बाबा माझ्या क्लासमध्ये आहे म्हणून तो बाबा डिफरन्स सेक्शन मध्ये आहे. काय मिनिंग आहे बाबा, समोर बघा अँड तो डिफरन्स सेक्शन मध्ये आहे. मित्रांनो अँड काय करत असतो, सारख्या गोष्टी जोडत असतो. पण इथं बट जर बघितलं, बट हा जर बघितलं तर बाबू आपण आपण म्हणू शकतो की निगेटिव्ह गोष्ट जोडतो. निगेटिव्ह गोष्ट नाही म्हणायचं मला याच्यामध्ये, की एक पॉझिटिव्ह थिंग एक निगेटिव्ह थिंगला जोडतो. बघा मी म्हणत आहे की नवीन बाबा माझ्या वर्गात आहे, चांगली गोष्ट आहे, पण तो दुसऱ्या सेक्शनमध्ये आहे, पण तो दुसऱ्या सेक्शनमध्ये आहे, इन डिफरंट वेगळ्या सेक्शनमध्ये आहे. माझ्या क्लासमध्ये आहे पण तो वेगळ्या सेक्शनमध्ये आहे. आपण म्हणतो ना की बाबा काय, शी रॅन फास्ट, ती जोरात धावली, बट शी मिस द ट्रेन, पण तिने तिची ट्रेन काय केली, मिस केली. मग ती जोरात धावली, चांगली गोष्ट आहे, पण बट जेव्हा येतो याचा अर्थ त्याच्यामुळे त्याचा सेंटेन्सचा बाबा मूड चेंज होऊन जातो, पण त्याची ट्रेन मिस झाली. याचा अर्थ काय, एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली, जोरात धावली, दुसरी गोष्ट निगेटिव्ह झाली की बाबा तिची ट्रेन काय झाली, मिस झाली. हा नवीन माझ्या क्लासमध्ये आहे, चांगली गोष्ट आहे, पण तो डिफरन्स सेक्शनमध्ये आहे, वेगळ्या सेक्शनमध्ये आहे, चांगली गोष्ट नाही आहे. याचा अर्थ काय, बट काय करत आहे, असं काहीतरी तिथून त्याचं मूड चेंज करून टाकतो, सेंटेन्सचा मूड चेंज करून टाकतो. अँड तसं करत नाही, अँड सारख्या गोष्टी जोडतो. अँड काय करतो बाबा, सारख्या गोष्टी जोडतो. मग याचा आन्सर काय जाणार, बट जाणार. मित्रांनो काय जाणार याचा आन्सर, बट. ओके चला, या सेक्शन मधला किंवा या शिफ्ट मधला आपण शेवटचा प्रश्न बघत आहे. बघा ट्रँक्युअल, ट्रँक्युअलचा अर्थ काय होतो समजून घ्या. ट्रँक्युअलचा अर्थ जर बघितलं तर आपण चेक करून घेऊया एकदा. हा सिनोनिम्स विचारलेलं आहे तुम्हाला. हा याचा अर्थ काय, एक तर शांत आहे की नाही, याचा अर्थ काय बाबा शांत. आता बघा सॉफ्ट म्हणजे काय होतं, मऊ. सॉफ्ट म्हणजे काय रे, मऊ. स्थिर किंवा शांत आपण म्हणू शकतो, स्थिर किंवा काय रे, शांत. डिफिकल्ट म्हणजे अवघड म्हणू शकतो, अवघड, अवघड. त्याच्यानंतर हार्ड, याला आपण म्हणणार कठीण, कठीण. आणि काम म्हणजे काय होतं, काम म्हणजे होतं शांत. काय म्हणजे तो काय, शांत. तो म्हणत आहे सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे काय बाबा, समानार्थी शब्द. याचा समानार्थी शब्द असणार काम. काम म्हणजे शांत, ट्रँक्युअल म्हणजे काय, स्थिर किंवा शांत. सॉफ्ट म्हणजे मऊ होणार. याचं बाबा तो शांत नाही तर मऊ कसं काय उत्तर देणार आहे. डिफिकल्ट म्हणजे अवघड, हार्ड म्हणजे बाबा कठीण. याचा अर्थ मला सांगा तुम्ही की याचं उत्तर जर बघितलं 4 नंबर जाणार आहे. कशासाठी, कारण की तो काय आहे तिथं शांत आहे बाबा, काम आहे. ओके मित्रांनो, हे सगळे प्रश्न होते जे पहिल्या शिफ्टचे आहे. आता तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती, तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तुम्हाला. काही अडचण असेल तर जो मी मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. या चॅनलवरती आपण वनरक्षक भरतीचे सगळे कंटेंट इथं टाकणार आहे. तुम्हाला हा चॅनल विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा बाबा, तुमच्या फ्रेंडपर्यंत शेअर करायचा आहे. चॅनलला, व्हिडिओला लाईक करायचं, सबस्क्राईब करून ठेवायचं, कारण की जो काही कंटेंट टाकेल तुमच्यापर्यंत भरतीच्या अगोदर यायला पाहिजे, तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचायला पाहिजे, जे अभ्यासाची माहिती बघ तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून पण ठेवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला जर 100% बाबा याच भरतीमध्ये लागायचं असेल तर बॅचला नक्की तिथं व्हिजिट द्या, जॉईन व्हा. ठीक आहे, इथे थांबणार आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.